कर्जतच्या सोलनपाडा गाव पुन्हा जलमय झालेले धरणाच्या पायथ्याशी असल्यानं डोंगरावरून पाणी थेट गावात येते। धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीला आता जोर धरला। कर्जत तालुक्यातील सोलनपाडा गावाला प्रशासनाने स्थलांतरित होण्यासाठी सांगितले आहे। मी आता उभी आहे सोलनपाडा डॅमवर। आपण माझ्या मागे बघू शकता की सोलनपाडा डॅम जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे। त्याच्या तिथून जे डोंगरातनं झरे वाहतात त्या झऱ्याचं पाणी ह्या डॅमला येत असतं। 3-4 दिवस झाले मुसळधार पाऊस होत असल्यामुळे हा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे आणि डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथील पाणी गावात शिरू शकते। ह्या कारणामुळे प्रशासनाने सतर्कता म्हणून ह्या गावात पुढील विजयभूमी या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये स्थलांतरित होण्यासाठी सांगितले आहे। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, कर्जत। आम्हाला तात्पुरतं स्थलांतर नको आहे। आम्हाला कुठेतरी आमचं कायमस्वरूपी स्थलांतर केले तर बरं होईल। आणि डॅमचे भरपूर पाझर म्हणजे फुटलेले आहेत, त्याची काहीतरी उपाययोजना शासनाने केली पाहिजे। कारण भरपूर पाझर त्याला फुटलेला आहे। कारण भविष्यात आम्हाला आमची पहिली पिढी सुद्धा भीतीच्या सावटाखालीच गेली। आता आमची पिढी सुद्धा चालली। आता आमचा पण भीतीपोटीच आम्ही जीव मुठीत घेऊन या गावामध्ये राहतो आता सध्या। पण सध्या आमचं कुठेतरी कायमस्वरूपी स्थलांतर झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे।